तर चला, नमस्कार मंडळी, राधे राधे, जय श्रीराम. चला पहा की दोन चलाचे रेषे समीकरण, त्याच्यामध्ये 1.1 आपण पहिले शिकलेलो होतो. 1.2 सुद्धा झालेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत 1.3. आता दोन चलाच्या रेषेचं मी आता सोडवायचे आहे आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने. आलं लक्षात? तर क्रेमरच्या पद्धतीने सोडवायच्या पहिले याच्यामध्ये बेसिक गणित दिलेले आहे आणि एकदम आपण जो हा टॉपिक पाहणार आहे तो एकदम बेसिक पासून पाहणार आहे, की जेणेकरून जे गरीब भूतकरू मुलं आहे 10वीचे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना हे गणित आले पाहिजे. तर चला बा, याच्यामध्ये सर्वात पहिले जो आता हे जे गणित दिलेलं आहे समजलं, तर हे जे गणित याच्यामध्ये सर्वात पहिले करायचं आहे तिरपा गुणाकार. समजलं? चला पहा याच्यामध्ये कसा, तर हा जो -1 आहे याचा गुणाकार झाला पाहिजे 4 सोबत. त्यानंतर पहा हा जो 2 आहे याचा गुणाकार झाला पाहिजे 7 सोबत. लक्षात? म्हणजे तिरपा गुणाकार करायचा आहे. मग याची मांडणी पहा कशी करायची पहा, आणि सुरुवात इथूनच करायची. आलं लक्षात? पहिले गुणाकार या दोघांचाच करायचा. समजून राहिलं? पहिले या गुणाकार या दोघांचाच करायचा. चला पहा याच्यामध्ये इथं मी लिहितो -1 मल्टिप्लाय 2 -1, इथे लिहिले मी 4. आता इथं मायनस, लक्षात? मायनस चिन्ह हे सूत्रातलंच आहे, ते द्यायचं. समजलं? इथे मायनस वाटलं तर याला कंसामध्ये टाका, नाही वाटलं तर सरळ द्या. आणि 2 गुणिले 7, 2 गुणिले 7 लक्षात, मी कंसामध्ये टाकतो. चला बा, -1 आणि -4. आता इथं लक्ष द्या, चिन्हामध्ये कधी चुकले नाही पाहिजे. चिन्ह चुकलं की गणित चुकलं. पहा -1 गुणिले 4. लक्षात? जर एक ऋण संख्या असेल आणि दुसरी धनसंख्या असेल गुणाकारामध्ये, तर नेहमी गुणाकार नेहमी मायनस येतो. काय येतो? मायनस. चला पण -4 याचं उत्तर किती? -4. हे इथं मायनस चिन्ह त्याच्या बेसाठी 14. समजलं? -4 याचं उत्तर येणार आहे -80. लक्षात? जर एक चिन्ह मायनस असलं दुसरं चिन्ह मायनस असलं तर यांची ऍडिशन होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऍडिशन म्हणजे बेरीज होते. हा, चला बा, तर पहिलं उत्तर आलेलं आहे आपलं -11. आता पाहू आपण सेकंड गणित. चला बा, 5 आणि 0, 5 आणि 0 मायनस, इथे -7, इथे लिहिले मी -7 मल्टिप्लाय 3 लिहिले. चला बघ, 5 न जर कोणत्या संख्येला गुणलं, लक्षात 0 न कोणत्या संख्येला गुणा नेहमी उत्तर 0 येते. सरळ 5 गुणिले 0 0, मायनस आणि मायनस. लक्षात? इथं लक्षात, इथं गुणाकार चिन्ह आहे, मायनस आणि मायनस म्हणजे प्लस. आणि इथं पहा 7 किती येते? 21. 21 मध्ये जर 0 मिळवले तर उत्तर काय येते? 21. समजलं सर्वांना? चला बा, आता थर्ड गणित. आता हे छेदामध्ये, कशामध्ये आहे? छेदामध्ये. आता एक तर याचा आपण छेद सारखा करू शकतो, एक तर मग आपण डायरेक्ट तिरपा गुणाकारानं सोडून घेऊ. चला बा, एवढं केल्यापेक्षा डायरेक्ट तिरपा गुणाकारानं सोडून घेऊ याले. चला बा, कसं, मी इथे लिहितो 7/3 मल्टिप्लाय 1/2. लक्षात? मायनस 3/2 मल्टिप्लाय 5/3 लिहिले मी 5/3. लक्षात? आता यांचा करायचा गुणाकार. चला बा, आणि गुणाकार कसा आहे? ज्या वेळेस गुणाकार, हे गुणाकाराचं चिन्ह आहे तर डायरेक्ट अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. लक्षात? डिनोमिनेटरचा गुणाकार आणि न्यूमरेटरचा गुणाकार. चला बा, 7 × 1 7, 3/2 6. लक्षात? मायनस हे चिन्ह त्याच्या कसं, 3 3 5 15 आणि 2 गुणिले 2 2 3 6. 7 मधून 15 जात नाही. लक्षात? आता इथे ऍडिशन आहे. आता इथं मायनस आहे, तर इथं मायनस, हे पहा इथं छेद काय सारखा, इथं 6 इथं 6 आहे. छेद जर ज्यावेळेस सारखा असला त्यावेळेस डायरेक्ट याचा काय करायचे? वजाबाकी, छेदाची वजाबाकी. लक्षात? आणि छेदाच्या अंशाचा वजाबाकी आणि छेदाच्या. तसा 15 मधून 7 मधून 15 जात नाही, पण 15 मधून 7 काढले किती उरतात? 8. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, आणि इथे लिहिले मी 6 तसे. लक्षात? तर आपलं जे उत्तर आलेलं आहे -8/6. आता मला सांगा, 8 आणि 6 कोणत्या ना कोणत्या टेबलमध्ये तर येतेच. लक्षात? तुम्हाला माहिती आहे 2च्या टेबलमध्ये येते, त्याला डिवायडेड करा दोन्ही संख्येला 2 न. 2 2 8 -4 आणि 2 6 3. लक्षात? उत्तर किती आलं आपलं? -3/4. -3/4. समजलं सर्वांनी? लिहून घ्या. चला बा, त्याच्यामधला प्रश्न दुसऱ्यामधलं पहिलं गणित. आता हे सोडवं लागतं क्रेमर्स रूल. लक्षात? आता क्रेमर्स रूल्स म्हणजे काय, नेमकं काय सांगितलेलं आहे यामध्ये? तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये जर कोणाला कठीण वाटत असेल, लक्षात, तर याच्यामध्ये एक सोपी स्टेप आहे सोडवण्याची. 2 स्टेप मध्ये सोडवलं जाते, परंतु आपण जी सोपी आहे त्यानं सोडू. तर याच्यामध्ये एक सूत्र आहे, लक्ष द्या. मी पण तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक सूत्र आहे A1 A2 B1 B2. लक्षात? पहा, A1 म्हणजे 3. A1 म्हणजे इथे A1 म्हणजे 3. समजलं? A1 ची किंमत आहे 3, A2 ची किंमत आहे 4. समजलं सर्वांना? आता इथं पुन्हा इथं B1, समजलं? B1 ची किंमत आहे -4. समजलं? त्या मायनस काही उचला तर त्याला -4. त्यानंतर B2 ची किंमत आहे 3. समजलं? आता पहा C1
C1 ची किंमत आहे 10. C1 ची किंमत किती आहे 10 आणि C2 ची किंमत किती आहे? C2 ची किंमत आहे 5. या आहे झाल्या किमती. लक्षात A1 ची किंमत 3, A2 ची किंमत 4, B1 ची किंमत -4, B2 ची किंमत 3, त्यानंतर C1 ची किंमत 10 आणि C2 ची किंमत 5. समजलं सर्वांना? आता याच्यामध्ये काय आहे प्रॉब्लेम काय आहे पहा, की आपल्याला हे गणित या पद्धतीने सोडवता येते लक्षात, किंवा दुसरी स्टेप आहे, एक फॉर्म्युला आहे तो सगळ्यात सोपी आहे लक्षात. बघा हा फॉर्म्युला आहे 12, 32, 13. समजलं? आता तुम्ही म्हणता हा फॉर्म्युला काय आहे लक्षात. हा फॉर्म्युला असा आहे, समजलं, A1 B1, समजलं, C1 D2, A1 C1. आता पहा, एक म्हणजे हे लाईन लक्षात, एक म्हणजे हे लाईन होते, त्यानंतर पहा 2 म्हणजे हे लाईन होते आणि 3 म्हणजे हे लाईन. समजलं? पहिल्या लाईनीत म्हणजे 3 आणि 4, दुसऱ्या लाईनीत -4 3 येते, तिसऱ्या लाईनीत 10 आणि 5 येते लक्षात. तर 12 32, पहिले आपल्याला 12 32 समजलं, पहिले 12 32 घ्या. आता म्हणजे चला पहा तुम्हाला लिहूनच सांगतो लक्षात. तर 12 32 म्हणजे हे A1 ची A2 ची लाईन आहे पहिली आहे, आणि B1 B2 ची लाईन आहे दुसरी, म्हणजे हे झाले 12. समजलं? 3. आता 32 म्हणजे हे तिसरी आणि 2 म्हणजे हे दुसरी. त्यानंतर बघा आता 13, हे 1 म्हणजे हे पहिली आणि 3 म्हणजे हे तिसरी लक्षात. हे तुम्हाला लिहायचं काम नाही सहसा लक्षात. मग 12 32 13चा फॉर्म्युला जर वापरला तर तुमच्या लवकर ते सोडवण्याची तुम्हाला बोर्डात सोडवण्यासाठी सोपे आहे, आणि बोर्डात हे जास्तीत जास्त 2 किंवा 3 मार्कासाठी येते, म्हणून हे तर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. चला बा, आता पहिले किंमत काढ लागते आपल्याला डी ची. कशाची काढ लागते? इथे तुम्ही डी बरोबर, चला पहा, D3 इथे लिहिलं 3. आता पहिले 12ची काढू आपण ना, 12ची 3 इथे लिहिला मी 4. समजलं? म्हणजे A1 A2 लिहिला. आता पुन्हा B1 B2 इथे लिहितो -4 आणि B2 ची किंमत लिहिली 3. समजलं? प्लस आहे हा. चला बा, इथे लिहिले. आता यांचा आपण करणार आहे तिरपा गुणाकार. तर थांबा, हे चांगलं पद्धत लिहून हा. लावलं पाहिजे हा. चला आपण किंमत काढला आपल्याला डी ची लक्षात. तर तुम्हाला माहित आहे पहिली किंमत आपल्याला 12 म्हणजे पहिले हा पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम असायचा हा. इथे लिहिले मी 3 आणि इथे लिहिले मी 4, इथे लिहिले मी -4 आणि इथे लिहिले +3. समजलं सर्वांना? आता पहा, यांचे करायचा गुणाकार. आता गुणाकार काय करायचा लक्ष द्या. 3 गुणिला 3 लक्षात, -4 गुणिला 4. वाटलं तर कंसात टाका, नाही सोडून द्या. कंसात याच्यासाठी टाकला जाते की ते समजते आपल्याला. त्यानंतर 3 गुणिला 3 3 3 9. समजलं? मायनस गुणिला 4 म्हणजे 4 ची किती होते 16. समजलं? 3 3 9 आणि मायनस आहे का रे कुठं? मायनस आहे का? पुढे गेलो मायनस, इथं लिहिलं हा, हे -4 आहे ना, हे मायनस, इथं -4 आहे. चला बा, तर 4 गुणिला 4 16 आणि हे मायनस, हे मायनस 16, हे मायनस आणि हे मायनस, हे होते प्लस 16 आणि 9 किती होते 25. 16 9 आणि किती होते 25. हे झाले डी ची किंमत. आता काय लागते आपल्याला डीएक्स लक्षात. डीएक्स म्हणजे आपण फॉर्म्युला वापरून 32 लक्षात. डीएक्स साठी कोणता 32. 3चा कॉलम 10, 3चा कॉलम किती आहे 10. त्यानंतर इथे लिहिले मी 5, त्यानंतर 2 -4 आणि इथे लिहिले मी 3. यांचा करणारा तिरपा गुणाकार. चला पहा, 10 गुणिला 3 कोणता तर टाकायचं तुम्हाला 16 सोपे जाते. -5 गुणिला -4. समजला? 5 गुणिला -4 9 किती होते 30. मायनस गुणिला मायनस होते प्लस, 5 किती होते 20. समजलं? 30 आणि 20 किती होते 50. याचं उत्तर किती आलं 50. हे झाले डीएक्स. आता आपण काढू DY. तर DY बरोबर, DY चे 1 3, 1 ची किंमत, 1चा कॉलम आहे 3 आणि 4. त्यानंतर आपल्याला त्याचा दिलेला आहे 1 3 10 आणि 5, 10 आणि 5. चला पहा, DY ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता 3 गुणिला 5 गुणाकार करायचा, मल्टिप्लाय करायला. 3 गुणिला 5 -4 गुणिला 10. समजलं? चला बा, 3 5 15 -4 10 40. समजलं? 4 10 40. 15 मधून 40 काढले किती उरतात 25. किती उरतात 25. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं मोठी संख्या कोणती आहे 40, तर इथे लिहिलं मी मायनस. समजलं? मायनसचं चिन्ह गच्च्या. तसं आता मला सांगा किंमत फॉर्म्युला काय आपला dx अपॉन डी लक्षात. dx ची किंमत किती आली भाऊ 50. आणि त्यानंतर डी ची किंमत आहे आपली 25. 25 1 25, 25 2 50. त्यानंतर बा आता dy ची, समजलं, dy अपॉन डी. तर dy ची किंमत किती आहे आपली -25 लक्षात. आणि डी ची किंमत आहे 25. यानं एकले भाग जाते -1. समजला? तर dy ची किंमत आली -1 आणि dx ची किंमत dx ची किंमत आली 2 लक्षात. फक्त प्लस मायनस नका चुकलो. प्लस मायनस चुकलं की उत्तर चुकलं. समजलं? तर सेकंड गणित बघा. चला
चला पहा, हे आहे सेकंड गणित याच्यामधलं, की या गणितामध्ये तुम्ही पहा, हे जे इक्वेशन दिलेलं आहे 4x + 3y - 4 = 0, तर हे दोन चलाचे रेषीय समीकरण मध्ये दिलेलं नाही आहे समीकरण, तर आपल्याला पहिले समीकरण त्याच्यामध्ये आणावं लागेल ना लक्षात. तर तुम्हाला माहिती आहे आपली सुरुवात काय, 4x गच्चा कसा लिहून घ्या, इथे लिहिलं मी 4x + 3y + 3y लिहिले. त्यानंतर पहा, आता हा जो -4 आहे इकडे जर गेल्यावर, हा जर -4 आहे इकडे गेल्यावर प्लस होईल, आलं लक्षात. तर 0 + 4 किती येते, 0 + 4 4, आलं लक्षात. समजू राहिलं सर्वांना. हा -4 आहे, मी इकडे आणल्यावर हा प्लस होईल, 0 मध्ये जर 4 मिळेल तर 4 होते, आलं लक्षात. चला पहा, आता सेकंड इक्वेशन, हा 6x बरोबर, आता मला सांगा इथं बरोबर का इक्वल टू 8 आहे, आलं लक्षात. 6x = 8 - 5 आहे, हा जो 8 आहे हा जागच्या जागेवर ठेवा, याला रिमूव्ह करायचं नाही, परंतु हा जो -5 हा इकडे आला, आलं लक्षात. हा जो राईट आहे इकडे लेफ्ट मध्ये आला, तर हा मायनस हा इकडे आल्यावर काय होईल, प्लस 5y बरोबर 8, समजलं का. चला पहा, तर आता हे झालं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. चला पहा, आता पुन्हा तोच 12 32 13 हा फॉर्म्युला वापरा, 12 32 13. आता इथे लिहिली येतो किंमत काढला आपल्याला डी ची, समजलं. तर मी इथे लिहितो 4, इथे लिहिले मी 6, त्यानंतर इथे लिहिले 3, इथे लिहिले 5. फक्त चिन्ह पाहायचं, समजलं. चिन्ह जर चुकलं ना तर गणित चुकलं. आता इथं पहा, 4 × 5 डायरेक्ट करू का, ठीक आहे. 4 × 5 - 3 × 6, लक्षात. 4 पंच होते 20 आणि हा -3 सगळं होते 18, 20 मधून 18 काढले उरले 2, 20 मधून 18 काढले किती उरतात 2, लक्षात. आता किंमत काढला तर dx ची, dx 12 32 13, 32 चा फॉर्म्युला वापरा, 3 म्हणजे -4, इथं -5, सॉरी हे नाही, इथं प्लस, इथं +4, इथं 8, त्यानंतर 12 32 हे झालं 3, हा 3 इथे लिहिले मी 3, इथे लिहिले मी 5, हा झाला. आता याचा गुणाकार करा, 4 पंच, ठीक आहे, 4 × 5 - 8 × 3, 4 पंच किती होते 20, 4 पंच 20 आणि 8 किती होते 24, परंतु मायनसचा चिन्ह, 20 मधून जर 24 काढले तर उरतात 4 आणि मोठ्या संख्येचा चिन्ह. हे झालं dx ची किंमत. आता काढू आपण dy ची, dy बरोबर, dy किती आहे 4, इथे लिहिले मी 6 आणि इथं लिहिले मी 4, इथे लिहिले मी 8, लक्षात. 4 6 4 6 आणि 4 8, ओके ठीक आहे. हा चला बा, 4 × 8 -6 × 4, 13 गुणाकार करू झाला, 4 8 32 -6 × 4 6 24, तो 32 मधून 24 काढले उरले 8, उरले 8, लक्षात. किंमत कशी काढ लागते आपल्याला, व्हॅल्यू कशाला काढ लागते, dx /d, लक्षात. तर काय dx ची किंमत काय झाली -4, लक्षात, आणि d ची किंमत 2, तर उत्तर येणार आहे -2, समजलं. बे 1 बे 2 4, हे झालं dx ची किंमत. आणि dy /d, हा चला बा, dy ची किंमत किती आहे 8 आणि इथे किती आहे बे 1 बे 8, समजलं. dx ची किंमत आली आपली 2 -2 आणि dy ची किंमत किती आली आपली 4, लक्षात. फास्ट राहिलं का, समजून नाही राहिलं का, काही जास्त कठीण नाही गणित. चला पहा, हे आता आपलं लास्टचं गणित, लक्षात. तर हे जे गणित आहे, समजलं, हे गणित तुम्ही IMP करून ठेवा, कारण हे जे गणित आहे हे खूप वेळा बोर्डाच्या पेपर मध्ये उतरलं, लक्षात. ज्यावेळेस मी 10वीत होतो त्यावेळेस हे उतरलं होतं. हा तर चला पहा, आय थिंक मी 2018 10वी मध्ये होतो असं वाटतं मला, तर त्याच्यामध्ये हे गणित उतरलं होतं. चला आता याच्यामध्ये काय आहे पहा, आपल्याला किंमत पुन्हा काढायची डी ची, तोच फॉर्म्युला वापरा, तो फॉर्म्युला पाठच ठेवा, मला डोक्यामध्ये माइंड सेट करा तो, 12 32 13. चला 6 8, त्यानंतर लिहिले मी इथं -4, इथे लिहिले मी -3. चला बा, यांचा करायचा गुणाकार, 6 × -3 कंसात टाका, जास्त जर मायनस चिन्ह आले तर कंसात टाकायची, हे सूत्रातलं चिन्ह मायनस, इथे लिहिले मी 8 × -4, 6 × 3 किती होते 18, 6 × 3 किती होते 18. जर गुणाकारामध्ये एक संख्या धन असन एक संख्या ऋण असन तर नेहमी काय येते ऋण, लक्षात. ऋण गुणला ऋण, इथं होते प्लस, 8 किती होते 32, समजलं सर्वांना. आणि sin 3 18 मायनस आणि ऋण गुणिले ऋण, 6 6 8 -4 -3 -4 -3 लिहिले, 6 -3 6 -3 -8 गुणिले 4, 8 गुणिले -4, बरोबर आहे. चला पहा, 18 मधून 32 जात नाही, पण 32 मधून 18 जाते, लक्षात. किती उरतात सांगा पटकन, 14, बरोबर 14 उरतात ना. 18 2 20,
हे 10 30 झाले 12, 12 हे 2 14. लक्षात इथं उरले -14. किती उरले? -14. तर आता हे झाली डी ची किंमत. ही कायची झाली? डी ची किंमत. आता किंमत काढू आपण dx. तर dx ची किंमत जी दिलेली आहे dx, चला पहा 32 13. आता इथे लिहिलं मी -12, त्यानंतर -2, त्यानंतर पुन्हा पहा -4 -3. लक्षात. तर ज्यावेळेस जास्त मायनस चिन्ह येतं त्याला कंसामध्ये टाका. पहा कसं, इथं मी लिहितो -12 गुणिला -3. लक्षात. इथं सूत्रातलं चिन्ह मायनस. इथं पुन्हा लिहितो मी -2 गुणिला -4. लक्षात. याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार, तिरका गुणाकार. 12 1 12, 12 3 24, 12 36. समजलं. मायनस गुणिला मायनस प्लस होते, तो आपण देत नाही. चला पहा इथं पहा काय आहे प्रॉब्लेम. पहिले काय करायचं, बेचूक किती होते? 8. मी इथं लिहिले पहिले 8 लिहिले. आता पहा इथं मायनस आहे, इथे मायनस आहे. मायनस गुणिला मायनस जर केलं तर प्लस होते. लक्षात. आता इथं प्लस आलं, हे मायनस उरलं ना, तर मायनस गुणिला पुन्हा प्लस करायचं, पुन्हा काय ते मायनस. तर 36 मधून जर 8 काढले तर तुम्हाला माहित आहे उरते 28. सर्वांना समजलं? लक्षात. पहिले कोणसा मधलं सोडवायचा, नेहमी एक लक्षात, पहिले ब्रॅकेट सोडवायचा. पण मायनस गुणिला मायनस प्लस होते, इथं पण लक्षात आहे. मायनस गुणिला मायनस इथं प्लस आलं, लक्षात. आणि हे गुणाकारामध्ये पुन्हा मायनस गुणिला जर प्लस केला तर डबल मायनस येते. लक्षात. हे मायनस गुणिला मायनस केलं इथं प्लस आलं. 36 वजा 8 इथे उरले 28. हे dx ची किंमत. आता कळलं आपण dy ची. dy ची किंमत काय? 13 म्हणजे 6 8, त्यानंतर -12 आणि -2. चला बा 6 गुणिला -2 कंसामध्ये टाका. 6 गुणिला -2, त्यानंतर 8 गुणिला -12 करा. 6चा मल्टिप्लाय 2 सोबत करा. sin 2 12 -12. हे मायनस गुणिला मायनस प्लस 8 12 8 किती होते रे? 12 गुणिला 8. ओके ठीक आहे. 12 8 96. इथे येईल मायनस गुणिला मायनस प्लस. लक्षात. 12 8 96. जर 96 मधून 12 काढले ते उरता सांगा बर्तन 86 हे -2 केले 84. किती उरतात? 84. आता इथे चिन्ह कोणत्या संख्येचा मोठा आहे? प्लस, म्हणून इथे मी प्लसच रो देणार. किंमत काय आली? dx बरोबर. dx ची किंमत काय आपली? 28. द्यायचं 28. लक्षात. आपली किंमत किती आली? डी ची किंमत किती? -14. लक्षात. इथे लिहिली मी -14. 14 1 14, 14 2 28. उत्तर आलं -10 -2. त्यानंतर पहा dy ची किंमत. dy बरोबर sin 2 12. 12 8 96. 8 आणि 12. ओके ठीक आहे. बरोबर आहे. तर dy बरोबर आली 84. 96 मधून 12 काढले तर 84 उरतात. ठीक आहे. बरोबर आहे. हा, आणि त्यानंतर dx ची किंमत किती आली? -14. तर आता 14 1 14, 14 2 14 2 14 14 सकम 84. 14 सकम किती येते? 84. -2 आणि -6 हे आल्या किंमत आहे. तर dx ची किंमत आली -2 आणि dy ची किंमत आली -6. सर्वांनी लिहून घ्या. आता भेटू आपण संध्याकाळी डायरेक्ट. लक्षात.